हाय मित्रांनो, आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना त्या गोष्टीचं नाव आहे परीचे वरदान। सुरू करायची। नंदू हा एक अतिशय चुणचुणीत आणि आज्ञाधारक मुलगा असतो। तो आपल्या आई वडिलांचं, शिक्षकांचं, गुरूंचं सगळ्यांचंच ऐकायचा। नंदूचे वडील हातगाडीवरून रोज भाजी विकायचे। दिवसभर उन्हा तानात अनेक गल्ल्यांमधनं ते भाजी विकण्यासाठी हिंडायचे। नंदूची आई घरकाम करायची। नंदू गरीब होता, पण रोज तो आपल्या वडिलांना मदत करायचा। सकाळी लवकर उठून आणलेल्या वडिलांनी सगळ्या भाज्या नंदू स्वच्छ धुवायचा आणि त्या हातगाडीवर सगळ्या व्यवस्थित लावून ठेवायचा। हे नंदूचं रोजचं काम होतं। नंदू अगदी आवडीने करायचा आणि वडिलांना मदत करायचा। पण एक दिवस अचानकच एक दुःखद घटना घडते। नंदूचे वडील अचानक आजारी पडतात आणि त्यांना काय झालंय हे कळेपर्यंतच नंदूचे वडील निधन पावतात। पूर्ण कुटुंबावरच शोककळा येते। सगळं कुटुंबच दुःखी कष्टी होऊन जातं। नंदू हा फक्त 12 वर्षाचा मुलगा असतो। यातच नंदूच्या आईचा आजार पण सुरू होतो। पण नंदू लहान असल्यामुळे तो काहीच करू शकत नसतो। पण तरी सुद्धा परिस्थिती ओळखून शेवटी तो भाजी विकायला हातगाडीवर सुरू करतो। नंदूची आई ना त्याला लहानपणापासून रामायण, महाभारत आणि काही दैवी चमत्कारांच्या गोष्टी सांगायची। आणि मग नंदू असा विचार करत बसायचा। एके दिवशी ना नंदूच्या मनात असाच विचार येतो की आपण जर आपली व्यथा, आपलं दुःख देवाला प्रार्थना करून सांगितलं तर देव आपल्याला मदत करेल ना। मग नंदू तसंच करतो। त्याच्या घराच्या जवळ एक देवीचं जुनं मंदिर असतं। शाळेत जायच्या आधी नंदू रोज त्या मंदिरात जाऊन दाराजवळ जाऊन उभा राहायचा आणि हात जोडून मनापासून देवाची प्रार्थना करायचा। तो त्या देवीला म्हणायचा की देवा, तुम्ही सगळ्यांचं दुःख दूर करताना मी एक छोटा गरीब मुलगा आहे, मला पूजा अर्चा करता येत नाही, पण मला मदत करा, माझं दुःख दूर करा, एवढीच तुमच्याकडे माझी प्रार्थना आहे। असेच बरेच दिवस नंदू प्रार्थना करत होता, पण त्याचं दुःख काही दूर झालं नव्हतं। तो उदास झाला। त्याला असं वाटलं की त्याची प्रार्थना देवापर्यंत पोहोचली नाहीये का, त्याचं काही चुकलंय का। पण तरी सुद्धा तो रोज देवीच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करतच राहिला। एक दिवस काय होतं माहितीये, नंदू घरी रात्री गाढ झोपलेला असतो। झोपेत त्याला असं वाटतं की आकाशामध्ये मोठी वीज चमकलीये आणि त्याचा उज्ज्वल प्रकाश त्याच्या खोलीत येऊन त्याची खोली प्रकाशाने भरून गेलीये आणि त्या प्रकाशातच एक छोटी परी त्याला येताना दिसते। आणि त्या परीकडे काय असतं माहितीये का, त्या परीच्या हातामध्ये ही परीची छडी सुद्धा असते, जी तो नेहमी पुस्तकात वाचत असतो। त्या परीकडे आणि त्या परीच्या या सुंदर छडीकडे बघून नंदू तिच्याकडे पाहतच राहतो आणि तिला विचारतो, परी, तू खरंच आलीस का माझ्याकडे, का मी हे स्वप्न बघतोय। परी हसते आणि म्हणते, अरे नंदू, हे बघ, मी खरंच आलीये। त्या मंदिरातल्या देवीनी मला तुझ्याकडे पाठवलंय। हे ऐकल्यावर नंदूला खूप आनंद होतो। परी त्याला म्हणते, बोल, तुला काय हवंय। नंदू 2च मिनिटं विचार करतो आणि तिला म्हणतो, तू खरंच त्या देवीकडनं आलीयस का, आणि जर आली असशील ना तर माझ्या आजारी आईला लवकर बरं कर। परी म्हणते, इतकंच ना, अरे तू काही काळजी करू नको, उद्या सकाळी तुझी आई उठल्यावर एकदम ठणठणीत बरी असेल आणि तुला तिचा प्रसन्न हसरा चेहरा बघायला मिळेल। नंदूला खूप आनंद होतो। परी त्याला म्हणते, हे बघ, मी खरं तर तुला वरदान द्यायला आलीये इथे, पण तुझं आईवरचं प्रेम बघून मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालीये। तू अजून एक वरदान माझ्याकडे मागू शकतोस। मग नंदू थोडा विचार करतो आणि तिला म्हणतो, बर,
मग तू मला ना चांगली बुद्धी दे, म्हणजे मी चांगल्या वाटेवर जाईन, कष्ट करीन, पैसे कमवीन आणि मी आणि माझी आई आम्ही सुखात राहू. परी म्हणते हो नंदू, असंच होईल. आणि म्हणून ती त्याला एक अंगठी काढून देते आणि म्हणते ही अंगठी तुझ्या बोटात घाल आणि तू जी इच्छा म्हणशील ती तुझी इच्छा पूर्ण होईल. पण नंदू, एक लक्षात ठेव, ज्या दिवशी तू या अंगठीचा चुकीचा वापर चुकीच्या कामासाठी करशील त्यावेळेला या अंगठीची शक्ती पूर्ण नाहीशी होईल. एवढं लक्षात ठेव. असं बोलून परी त्या प्रकाशातून एकदम अदृश्यच होते बोलता बोलता. नंदू उठून उभा राहतो, आपल्या हाताकडे पाहतो. त्याच्या बोटामध्ये ती अंगठी असते. त्याला हा सगळा चमत्कारच वाटतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्याची आई ठणठणीत होते. ती त्याच्या जवळ येते, नंदूला जवळ घेते आणि नंदूला आपल्या आईला असा आनंदी आणि ठणठणीत बरं झालेलं बघून खूप खूप आनंद होतो. तो तिथेच त्या परीचे आणि देवीचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना नमस्कार करतो आणि खूप 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 आनंदी होतो. मित्रांनो, मग तात्पर्य काय सांगा बरं? हेच की देवावर विश्वास ठेवून जो कष्ट करतो देव नेहमी त्याच्या पाठीशी उभा राहतो आणि तो एक दिवस यशस्वी होतोच. हो की नाही? आवडली गोष्ट? मग लाईक नक्की करा. हां, बाय.